शब्द जर आपल्याला फोनिक साऊंड नुसार वाचता येत नसेल तर आपण काय करायचं, त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करायचे. काय करायचे? छोटे छोटे तुकडे. आपल्याला मोठे शब्द जेव्हा वाचायला जमत नाही आपण त्याचे भाजीसारखे छोटे छोटे तुकडे करायचे. कळालं का शब्दांचे? हा बरोबर. मग आपण मनातल्या मनात करू शकतो. सुरुवातीला आपण काय करायचं, रेषा मी जे पाडलेले आहेत त्यानुसार रेषा पाडून घ्यायच्या आणि नंतर आपण ते जोडून मोठा शब्द सहज वाचू शकतो. तर बघा आता मी या ठिकाणी फळ्यावरती काही शब्द लिहिलेले आहेत. हा बघा, हा शब्द मला वाचता येतो पण तुम्हाला तो वाचायला थोडी अडचण येईल, म्हणून काय करायचं, छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे त्या शब्दाचे डिकोडिंग करून घ्यायचे. बघा आता मी हा शब्द आहे प्रॉफिटेबल, याचं काय केलेलं आहे, जिथं स्वर वगैरे आहेत तिथून मी त्याचे तुकडे केले. बघा प्रॉफिटेबल. मग हा शब्द तुम्हाला वाचायला लावला तर हे कसं वाचणार तुम्ही? प्रॉफिटेबल. मग कसं वाचणार? भागेश वाचून दाखव. हा कसं वाचणार? आता वाचलं तसं. कसं वाचलं तू याला? छान, व्हेरी गुड. तर बघा हा पुढचा शब्द आहे अनबीटेबल. मी वाचू शकतो कारण आमचं शिकवणं आणि आम्ही जे शिकलेले शब्द आम्हाला भरपूर वर्ष लागून गेले, ते शब्द पुन्हा पुन्हा वाचण्यामध्ये आमचे ते शब्द आम्ही सहज वाचतो. पण तुम्ही इंग्रजीसाठी नवीन आहात, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला नवीन शब्द तुमच्या समोरती वाचायला आलं तर थोडे तुम्ही अडखळता किंवा वाचायला जमत नाही. मग त्यावेळेस काय करायचं असतं, ते जे काही शब्द आहेत आपल्या समोरती त्यास आपण छोटे छोटे तुकडे मनातल्या मनात करून घ्यायचे, जिथं स्वर आहे तिथून. बघा आता हा शब्द आहे अनबीटेबल. मग मी काय केलं, यूच बी बीट, बीट एबल. मग हा शब्द काय झाला? हा काय झाला शब्द? अन बी बीट, अनबीट. मग काय शब्द झाला हा? अनबीटेबल. काय झाला? बघा हा पुढचा आहे सस्टेनेबल. मग आपण याचे डिकोडिंग केलं, छोटे तुकडे केले. मग सस्टेनेबल. मग तुम्ही जोडून कसं वाचणार याला? कसं वाचणार? सस्टेनेबल. मग कसं वाचणार याला? हा छान, सस्टेनेबल. बघा पुढचा शब्द हेरिटेज. हेरिटेज. मग हेरिटेज, कारण जी नंतर ई असेल तर जीचा आवाज ज करतो, आपल्याला हे माहित आहे, बरोबर आहे की नाही? हा शब्द झाला हेरिटेज. तर अशा प्रकारे मोठे शब्द आपल्या समोरती आले तर आपल्याला त्याचं डिकोडिंग करता यायला पाहिजे, ते बी मनातल्या मनात. मी तुम्हाला हे सुरुवात आहे मोठे शब्द वाचण्याची, म्हणून काय केलेले आहेत, फळ्यावरती त्यांचे छोटे छोटे तुकडे करून लिहिलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही मोठे शब्द वाचणार तेव्हा तुम्हाला ते मनातल्या मनात सुरुवातीला करावं लागेल. जेव्हा तुम्हाला स्वर आणि व्यंजन यांचं जोडून आवाज करायचं जमलं तेव्हा तुम्हाला डिकोडिंगची गरज पडत नाही. पण जर आपल्याला मोठे शब्द वाचायचे असेल तर आपल्याला मोठ्या शब्दांचं डिकोडिंग म्हणजे छोटे तुकडे करून इंग्रजी वाचनाला सुरुवात करावी लागेल. कळालं का? प्रॉफिटेबल, प्रॉफिटेबल. अनबीटेबल, अनबीटेबल. सस्टेनेबल, सस्टेनेबल. हेरिटेज, हेरिटेज. मल्टीस्टेज, मल्टीस्टेज. हॉस्पिटल, हॉस्पिटल. रेडिकल, रेडिकल. हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल. एडमिशन, एडमिशन. सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फॅक्शन. ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर. फ्लोरिकल्चर, फ्लोरिकल्चर. पनिशमेंट, पनिशमेंट. फूलिशनेस, फूलिशनेस. Very good. Clap for Bhavkesh.